जिल्ह्यातल्या आंब्याची परिस्थिती, आंबा उत्पादक, आंबा शेतकरी हा पूर्ण पद्धतीने हवालदिल झालेला आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये आंब्याच्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मागितली किंवा सरकारकडून मदत मागितली असं आपण कधी ऐकलेलं नव्हतं. आपल्यातले काही गुन्हेगारचे पत्रकार आहेत, सिनियर पत्रकार आहेत, आपल्याला हे माहिती आहे की अशी कधी मागण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली नाही. उलट आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अर्थकारण चालवण्यामध्ये आंबा, काजू, मासेमारी या सगळ्या जणांचा फार मोठा हात असतो. पण आज आंबा उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे. शासनामार्फत जे काय आढावा घेतला गेला, काही पंचनामे झालेले आहेत. 2 वेळा मंत्रिमंडळामध्ये हा विषय मी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिला आणि आता शासनाकडे जो काही रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट मध्ये निसर्गामुळे, प्रामुख्याने निसर्गामुळे, हवामानातल्या बदलामुळे 85 ते 80% नुकसान हे झालेलं आहे. हे शासनाकडे आता रिपोर्ट गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचंही काय मनात शंका नाही, कोणाचेही दोन विचार नाही, ते नुकसान झालं नाही, उगाच मागताय असं काही विषय नाही. वस्तुस्थिती अशीच आहे की 85% जवळपास नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे शासनाकडे हा विषय किती गंभीर आहे हा पूर्ण पद्धतीने पोहोचलेला आहे. म्हणून ह्याच्यामध्ये किंतु परंतु चर्चा करण्याचा विषयच नाही. मला जेव्हा मंत्रालयामध्ये जिल्ह्यातले आंबा उत्पादक शेतकरी भेटायला आलेले होते, मोठे शिष्टमंडळ आले, वेंगुर्ला, देवगड शिष्टमंडळात शेतकरी भेटायला आले होते, तेव्हा विविध विषयावर जी आमची चर्चा झाली होती त्याच्यामध्ये शासनाने मदत करावं, शासनाने आम्हाला ताकद द्यावी तो एक भाग होता. पण त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांमध्ये, त्याच्यात काही पक्षाचा विषय नाही, पण त्या शेतकऱ्यांनी एक अशी सूचना आम्हाला दिलेली, मला दिलेली की नितेशजी ह्याच्यामध्ये काही आपल्याला वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन भेटतंय की बघा, बाहेरच्या देशातून किंवा अशी चांगली कुठली टेक्नॉलॉजी जेणेकरून ह्या परिस्थितीवर आम्ही मात करू शकू, या परिस्थितीवर कायमस्वरूपी कसा तोडगा निघेल, आम्हाला आधार कसा मिळेल, ह्यासाठी वेगळा काय अभ्यास होऊ शकतो का? आंबा संशोधन केंद्र असो, दापोलीमध्ये कृषी विद्यापीठ असो, असं काय आपण बोलून बघा जेणेकरून हा विषय त्या निमित्ताने तरी आम्हाला मार्गदर्शन भेटेल. मग त्या बैठकीनंतर त्यांच्या सूचनेनुसार त्या बैठकीनंतर मी काही लोकांशी बोलायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये बारामतीमध्ये एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ADT नावाची एक संस्था आहे. ही संस्था प्रामुख्याने, ही संस्था 1957 मध्ये स्थापन केली गेली. कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन क्षेत्रात ही संस्था कार्यरत आहे. पूर्वी संस्थेचं माहिती मुद्दाहून सांगतो. आणि ह्या संस्थेने मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बिल गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषी संशोधन केंद्र उभारलेलं आहे. आता भविष्यामध्ये शेती कुठल्या प्रकारे होईल, त्याच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा होईल, या बाबतीमध्ये असंख्य चांगल्यातले चांगले प्रभावी संशोधन या ADTने केलेले आहे. मग तिकडे एक नलावडे म्हणून त्यांचे अधिकारी आहेत जे मला भेटायला आले संपर्क केल्यानंतर, आणि मग त्यांच्या समोर मी पूर्ण जे काही निवेदन आमच्याकडे शिष्टमंडळाने दिलेली
मी ते निवेदनही त्याला दिले, मीही माझ्याकडून माहिती उपलब्ध करून दिली की ही अशी आमच्या जिल्ह्यामध्ये आंब्या संदर्भात असलेली परिस्थिती. आंबा आणि काजूही सांगितले, पण प्रामुख्याने आता आंब्याच्या बाबतीमध्ये बोलू की अशी अशी आंब्याच्या संदर्भात झालेली परिस्थिती आहे. त्यावर मग त्यांनी काही रिपोर्ट मला 10 दिवसांमध्ये देतो असं मला सांगितलं. त्यांनी पूर्ण पद्धतीने ते अभ्यास करतात, परिस्थिती जाणून घेतात, मग त्यांचे लोक लावून आपण मग त्याच्यावर आम्ही काय करू शकतो अशा पद्धतीची माहितीचा रिपोर्ट त्यांनी मला सादर केला. आणि त्यांच्या त्या रिपोर्टच्या अनुसार उद्देश म्हणजे आंबा बागायतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, IoT उपग्रह माहिती, ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल सल्ला प्रणाली याचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवणे, कीड रोग नियंत्रणात सुधारणे, हवामान बदलामुळे होणारे नुकसान कमी करणे, या 3 काही उद्दिष्टांवर त्यांनी काम केलं. कारण आपण आंबा उत्पादकांशी बोललात तर त्यांची ही तक्रार आहे की जे औषधं ते वापरतात ते चांगल्या दर्जाचे नसतात. त्याच्यामध्ये त्यांची काय असंख्य तक्रारी आहेत. म्हणजे अन्य फळांसाठी वापरणारे पण औषधं कधी कधी त्यांना विकले जातात, असंख्य तक्रारी त्यांच्या आहेत. आपल्या इकडे आंबाचे क्षेत्र अंदाजे 34,296 हेक्टर आहे. आणि त्याच्यातले असंख्य जे काही कारण ज्याच्यामुळे आज आपल्या आंब्याचं नुकसान होतं त्याच्यामध्ये हवामानातील बदल, अनियमित फुलोरा, फळगळ, पावडरी मिड्यू ऍथॉक्सिनोज आणि काय फळमाशी, ती मॅस्किटो बग यांच्यासारख्या कीड रोगाचा प्रभुत्व दिसला. पाण्याची कमतरता तसेच निर्यात दर्जाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले ट्रीटेबिलिटी व्यवस्था व ह्या प्रमुख समस्या आहेत. या प्रस्तावित प्रकल्पामध्ये 3 लेव्हल प्रिसिसिंग मॉनिटरिंग सिस्टम ही त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये उपग्रह प्रतिमा, सेन्सर तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्या सहाय्याने प्रत्येक झाडाच्या आरोग्याचे निरीक्षण केले जाईल. झाडांची वाढ, पानांची छाननी, क्लोरोफिल पातळी, फुलोरा स्थिती आणि संभाव्य उत्पादना याचा डेटा गोळा करून शेतकऱ्यांना योग्य सल्ला दिला जाईल. तसेच 500 मीटर पर्यंत अचूक हवामानाची माहिती देणारी प्रणाली विकसित करण्यात येईल, ज्याच्यामुळे कीड रोगाचा संभाव्य प्रभुत्व आधीच ओळखून योग्य उपाययोजना शेतकऱ्यांना करता येईल. त्याचबरोबर या प्रकल्पात आंबा पिकांचे संपूर्ण जीवन क्रमानुसार मार्गदर्शन दिले जाईल. फुलोरा पूर्व अवस्था, फळधारण अवस्था, फळ विकास अवस्था, काढणी पूर्व अवस्था अशा प्रत्येक टप्प्यावर पाण्याचे व्यवस्थापन, पोषण व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण आणि उत्पादन अंदाज याबाबत वैज्ञानिक सल्ला देण्यात येईल. याशिवाय ड्रोनद्वारे अचूक फवारणी, उपग्रहावर आधारित पिकांचे आरोग्याचे निरीक्षण, मातीतील आर्द्रता मोजणारे सेन्सर आणि डिजिटल ऍडव्हान्स्ड प्रणाली याचा वापर केले जाईल. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आंबा उत्पादन वाढ करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, IoT कृत्रिम बुद्धिमत्ता व उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीतील परिस्थितीचे रिअल टाइम निरीक्षण करणे, कीड व रोगाचे पूर्वानुमान अनुसार नुकसान कमी करणे, वैद्यकीय पद्धतीने सिंचन व पोषण व्यवस्थापन करणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक फवारणी व खर्चात बचत करणे, उच्च दर्जाचे निर्यातीक्षम व आवश्यक मुक्त उत्पादन तयार करणे आणि हवामान बदलाच्या परिस्थितीही शाश्वत बागायतीचा व्यवस्थापन विकसित करणे याचे सगळे त्याचे उद्दिष्ट आहेत या कार्यक्रमाचे.
आता ह्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा खर्च प्रति हेक्टर जवळपास 45,000 असेल आणि आता त्यांनी 100,000 शेतकऱ्यांपर्यंत मला हे दिलेलं आहे, मला कार्यक्रम दिलेला आहे. पण ऍज इन व्हेरी शेतकरी वाढतील त्यानुसार आपण हा कार्यक्रम वाढवत जाऊ. जवळपास या पूर्ण याच्यासाठी 4.5 कोटीचा खर्च त्यांनी आम्हाला दिलेला आहे, जे आम्ही जिल्हा नियोजन निधीतून आम्ही वापरण्यासाठी आम्ही तयार आहोत. माझ्या कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे. 4.5 कोटी एवढी निधी आम्ही जिल्हा नियोजन करून आम्ही उपलब्ध करून देऊ आणि निधीचा सेन्सर उपक्रम हे सगळे जे काय आपल्याला सांगितलं त्यानुसार हा कार्यक्रम म्हणजे एका बाजूला सरकारच्या वतीने मदत देणं, नुकसान भरपाई म्हणा की काही म्हणा, सरकारच्या वतीने त्यांना आता मदत करणं आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती आमच्या आंबा बागायतदारांवर येऊ नये, आंबा शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी अशा पद्धतीची मदत घेणं, अशा पद्धतीचा दुहेरी कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही हातात घेत आहोत. जेणेकरून भविष्यामध्ये आता तर सरकारची मदत आपण यावेळी ह्या निमित्ताने घेतच आहोत, पण त्याचबरोबर अशा पद्धतीचा आपण उपाययोजना करायला सुरुवात केली. मी अजूनही लोकांशी बोलतो आहे, आंतरराष्ट्रीय पातळीचे काही कंपन्यांशी पण आमचं बोलणं चालू आहे. पण आता लगेच उपलब्ध होणारी जे राज्यामध्ये जे नावलौकिक झालेली ही बारामतीची ही जी काही संशोधन केंद्र आहे त्याची मदत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी मी आधी त्यांच्या लोकांना मी ऑलरेडी ओके सांगितलेलं आहे, ते त्यांची तयारी करतायत, जेणेकरून लगेच आंबा उत्पादकांना आंबा शेतकऱ्यांना जी काही मदत आपण करायची आहे, जिची मागणी त्यांनीच माझ्याकडे केली होती त्याप्रमाणे आम्ही मदत देण्यासाठी आम्ही तयार आहोत. मला वाटतं हा विषय हा राजकीय विषय नाही. आम्हाला सगळ्यांच्या सूचना पाहिजे, आम्हाला सगळ्यांची मदत, आम्हाला सगळ्यांबरोबर काम मला तरी करायचं आहे. कारण की मीही त्याच भूमिकेचा आहे की आंब्याचं खरंच नुकसान झालेलं आहे आणि तसं रिपोर्ट पण आलेला आहे. जेव्हा पंचनामे करण्यात आले पहिले तेव्हा जी माहिती शासनाकडे दिली होती त्याला मी समाधानी नव्हतो. म्हणून जेव्हा ते शिष्टमंडळ मला भेटायला आलेले तेव्हा कृषीचे पण काही अधिकारी होते, त्यांच्या समोरच मी त्यांना टोकलेलं की तुम्ही परत जावा आणि योग्य पद्धतीने तुम्ही पंचनामे आणि माहिती शासनाकडे द्या. त्या अनुसार 80-85% नुकसान आज अधिकृत पद्धतीने रिपोर्टवर दाखवलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला कोणाला सिद्ध करण्याची पण गरज नाही, शासनाकडे ही माहिती आलेली आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, बघा कोणी मोर्चा काढावा नाही काढावा हा पूर्ण त्यांचा अधिकार आहे, मला काही हरकत नाही. पण जेवढे लोक ह्या पूर्ण प्रक्रियेत आहेत ते सगळे लोक माझ्याशी बोलणारे आहेत, माझ्याशी व्हॉट्सअप पासून फोनवर बोलणारे आहेत, मला भेटतायत, माझ्याशी चर्चा करतायत. त्या दिवशी राजू शेट्टी पण मंत्रालयात मला भेटले, माझ्याशी त्यांनी चर्चा केली. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे की हे आलेलं संकट हे तुमचं आणि आमचं नाही, हे आपलं आहे. हे सिंधुदुर्गाच्या आंबा शेतकऱ्यांच्यावर आलेलं संकट आहे. म्हणजे हे आपल्यावर आलेलं संकट आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तुमच्या बरोबर आज उभा आहे. शासनाचा प्रतिनिधी असतो तरी शासनाकडे तुमचा गंभीर परिस्थिती सांगण्याची जबाबदारी ही माझी आहे. शासनाचे पैसे वाचवण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. कुठल्याही अधिकाऱ्याच्या खिशातला किंवा त्यांचा पगार आम्ही मागत नाही. आम्ही बोलतोय जी ऍक्च्युअली परिस्थिती आहे आणि कधी न मागणारे अगर आपल्या इकडे पुढे येऊन अगर काही मागत असतील, सहकार्य देत असतील आणि ज्याच्यावर आमच्या कोकणाचा आणि सिंधुदुर्गाचा अर्थकारण अवलंबून आहे त्या लोकांना शासन म्हणून मदत होणारच असा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देतोय. शेवटी आपण संवाद अगर आपल्या सगळ्यांचा एवढा चांगला असेल तर माझ्या अनुसार कोणी वातावरण खराब करण्याचा कोणीच प्रयत्न करू नये, कोणी प्रयत्न करतच नाही. अगर शासन तुम्हाला नाही बोलत असेल, त्याच्यावर तुम्ही मोर्चा काढत असेल तर मान्य आहे, आम्हाला काही हरकत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे मी कशा मी मोर्चात जाऊन उभा राहण्यापैकी आहे. मीही मोर्चातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. म्हणून मलाही या सगळ्या गोष्टीची गंभीरता चांगल्या पद्धतीने कळते. त्या दिवशी शिक्षकांचा संच मान्यता संदर्भात मोर्चा होता, मी गेलो त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहिलो, त्यांचा विषय सोडवला. आज विचारा ते समाधानी आहे. म्हणून शासन म्हणून अगर मी तुमच्याशी बोलतोय
शासन म्हणून अगर तुमच्याशी ऐकतोय, तुमच्या बरोबर उभा आहे, शासनाची भूमिका तुमच्यापेक्षा आमच्या आंबा बागायतदारापेक्षा वेगळी नाही. शासनाला माहिती आहे गंभीर परिस्थिती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना, कृषी सचिवांना, तुमच्या पालकमंत्र्यांना सगळ्यांना माहिती आहे. जे जे शासनाचे प्रतिनिधी आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे आपली परिस्थिती गंभीर आहे. म्हणून एकत्र म्हणून माझं असं म्हणणे, जरा आपण हा प्रश्न सोडूया. एका बाजूला आपण शासनाकडून मदत घेऊया, दुसऱ्या बाजूला आपल्याला हे जे काही पर्याय आपण बारामती संशोधन केंद्र, ज्याला ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणून एडीटी म्हणून जे काही नाव दिलंय, त्यांच्याकडून मदत घ्यायला लॉंग टर्म चालू करूया. जेणेकरून भविष्यामध्ये एका बाजूला आंबा संशोधन केंद्र साठी मी निधी उपलब्ध करून तेही मी बांधायला सुरू, म्हणजे त्याच्यावरही मी माझं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे. लपवालपीचा काय विषय नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, हे तुम्ही आणि मी नाही, हा आम्ही विषय आहे. सिंधुदुर्ग म्हणून आम्ही आपल्याला हा विषय हाताळायला लागेल. जसं आरोग्याची परिस्थिती आहे, शिक्षणाची परिस्थिती आहे, तशी आज आपल्या कधी नाही तर आंब्यावर आलेली परिस्थिती. एकतर हवामानामुळे आपल्याला त्रास झाला होता. आता तर जे आखाती देशामध्ये जी काय परिस्थिती उद्भवलेली आहे, आपले आंबे सौदी आणि दुबईला मोठ्या प्रमाणामध्ये जातात. आता तिथे पण युद्ध परिस्थिती आहे. तोही विषय आपल्या डोक्यावरून उभा आहे. म्हणून हा सगळा विषय अगर आपण सिंधुदुर्ग म्हणून अगर आपण हाताळला तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळणारच. आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. शासन हे तुमचं आहे. काल पण बघा अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आमच्या शासनाने जाहीर केली. 50,000चं प्रोत्साहन निधी पण जाहीर केली. मत्स्य संपदा योजना जाहीर केली. मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली. म्हणून शासन म्हणून आम्ही कुठेच मागे नाही, कुठेही मागे पुढे करत नाही आहोत. कुठेही आम्हाला लांब पडायचं नाहीये. आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. तुम्हाला असेल तर मी 12 तारखेला येतो, मला काही हरकत नाहीये. पण शेवटी शासन अगर एवढं करत असेल, शासन अगर आमच्याकडे रिपोर्ट आम्ही बोललो तर नाही एवढी नुकसान झालंच नाही, हे काय 50% नुकसान झालंय, 40% दोघा जेवढं मागताय असं पण बोलताय का? मी बोलायलाही देणार नाही. कोणी माझ्या शासन असताना, मी पालकमंत्री असताना माझ्या कुठल्याच नागरिकांवर अन्याय करण्याची कोणी हिंमत करू शकणार नाही. विरोधी पक्षातून तयार झालेला पैकी कार्यकर्ता आहे मी. माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत 8 वर्ष विरोधी पक्षामध्येच होतो. म्हणून मला चांगल्या पद्धतीने विषय कळतात. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आज आपण सिंधुदुर्ग म्हणून शासनाशी बोललं पाहिजे, शासनाशी संवाद करत. तुमच्याकडे जेवढी माहिती अजून असेल, आता उद्या सकाळी मी काही आंबा बागायतदारांना भेटायला जातोय देवगडमध्ये, त्यांची परिस्थिती, ग्राउंडवर परिस्थिती समजून घ्यायला. आता बजेट आज आलो, उद्या सकाळी जाणार, आंबा बागायतदारांची अजून बोलणं, सगळा संवाद चांगला आहे, आमचा चांगला संवाद सुरू आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे, आपण सिंधुदुर्ग म्हणून हा विषय हाताळू, सोडू. आणि निश्चित पद्धतीने शासन म्हणून जी आपल्याला मदत हवी आहे, सगळ्या पद्धतीची मदत आमचं महायुतीचं सरकार, आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने तुम्हाला करेल, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी इथे तुम्हाला देतोय. धन्यवाद. काय विषय देवगड मधील ना शेतकऱ्यांचं असं एक म्हणणं आहे की बाबा हेक्टरी जास्तीत जास्त नुकसान भरपाई आम्हाला मिळावी असं त्यांचे आग्रह आहे. काय कोण बोलताय? म्हणजे 5 लाखापर्यंत हेक्टरी असं कारण मागणी कशी आहे ना, सभागृहामध्ये पण लक्षवेधी केसरकरजी आणि निलेश राणेंनी लावली. त्याला उत्तर आमच्या गोपालजींनी काय दिलं? आता शेवटी जेव्हा पंचनामे होतात, पंचनामे झाल्यानंतर अगर 85% एवढं नुकसान झालेलं आहे शासनाला कळत आहे आणि कधी न मागणारे, उदाहरण आपल्या विदर्भामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा, कापूस हे सातत्याने होणारं नुकसान, आंब्याचं कधी नुकसान झालेलं कोणीच ऐकलं नाही. आणि म्हणून कधी नाही तर अगर आमचे आंबा शेतकरी अगर उभे आहे तर त्यांना कशी मदत करता येईल यासाठी शासन त्याच्यावरच काम करत आहे. तीच माहिती देण्यासाठी आलेलं. 12 तारखेला राजू शेट्टी आहेत, वैभव नाईक आहेत, यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा होणार शेतकऱ्यांच्या, त्यामध्ये आपण जाणार आहात का? मला हरकत नाही ना. बघा, माझं काय म्हणणं आहे, पालकमंत्री म्हणून मी सगळ्यांशी बोलतोय, माझे दरवाजे उघडे आहेत, माझी बोलायचं तर मी तयार आहे, मला काही हरकत नाही. मला बघा, शेवटी शासन म्हणून अगर आम्ही काय लपवत असलो, आम्हाला हात तर राखून काय करायचं असतं. मुख्यमंत्री अगर नाही बोलत असतील, नाही ना नितेश द्यायचं नाही, काहीतरी त्याच्यातला मधला मार्ग काढा, मग गोष्ट बरोबर होता.
काय मिळतच नाहीये, देत नाही. आता बघा, जेव्हापासून नुकसान, मी कितीदा त्यांना भेटलेलो आहे, मी सगळ्यांशी बोलतोय, म्हणजे ते किरण टेंभुर्णकर पासून सगळेजण बोलतायत, माहिती व्हॉट्सअपवर बोलतायत, माहिती सगळे बोलतायत. राजू आपले शेट्टी साहेब भेटले, त्यांनी मला त्याही सगळे विषय. आता शासनाला देण्यासाठी तरी थांबायला पाहिजे, एक प्रक्रिया राबवायला लागते ना. पंचनामे होणार, मग देणार, मग त्या पद्धतीने आता पंचनामे झाले, शासनाकडे ती गंभीर परिस्थिती पोहोचलेली आहे 85% 90%ची. आता शासनाच्या मदतीसाठी मला असं वाटतं ठेवलं पाहिजे. तरी लोकशाहीमध्ये कोणाला मोर्चा काढायचा असेल तर नक्की करावा, काही हरकत नाही. त्यांचे भाषण बोलवलं नाही तर युट्यूबवर तुमच्या चॅनल माध्यमातून ऐकणार जाईल. आणि शासनाचं काय, आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की प्रत्येक जे काय बोलते नोट डाऊन करा आणि आपल्याला जे काय मार्गदर्शन असेल ते घ्या. काही अनेक ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अंबानी काजूचं जे नुकसानग्रस्त क्षेत्र होतं ते शास्त्रज्ञ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त नजरपाणी अहवाल हा सादर केला गेला आहे शासनाला. ते क्षेत्र निश्चित झाले, मात्र अनेक ठिकाणी अजून पंचनामे झाले आहेत त्या प्रत्यक्ष. कुठे नाही झालं त्याची माहिती द्या. आमच्याकडे पंचनामे झाले त्याची माहिती आहे. काही भागामध्ये अगर तुम्हाला माहिती वाटलं असेल की इथे पंचनामे या पॉकेटमध्ये झाले, लगेच करून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. आम्ही अभ्यासवर आहोत. तुम्ही बोला की ह्या 2-4 भागात त्या राहिलेल्या आहेत, या भागात उद्या सकाळी अधिकारी जातील. साहेब, एक रोरो सेवा सुरू झाली होती, पण काही तांत्रिक याच्यामुळे काहीतरी दुसऱ्या उभा राहा, केस पण उभी करण्याचं नाही तर डग बोट चांगला फिरला आहे ना, म्हणून डग झाली, दुरुस्त झाली, तिथून निघाली. हा, उद्या मी करायची तर त्यांनी जाईन, पण तुला पाहिजे तू चल, फक्त हवेत उभं राहू नको. सर, बागायतदारांशी चर्चा होणार तर बागायतदारांची चर्चा आहे. मात्र बागायतदारांना प्रत्येक वेळी त्यांचे सातबारा असते ते दाखवल्यानंतर त्यांचा जो हमीभाव असतो तो मिळतोच त्यांना. मात्र काय होतं, तिथे राबणारा प्रत्यक्षात शेतकरी जो आहे तो सध्या अडचणीत सापडलाय. कारण त्यांचं देखील म्हणणं आहे की पालकमंत्र्यांची आमची चर्चा होईल आणि त्यानंतर कुठेतरी एक मार्ग निघेल. त्याच्यासाठी आमच्या त्या मंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं माहिती ना, आंबा बघाय त्यांचे भाग आहे आणि जे शेतकरी त्यांची संयुक्त मिटिंग लावायची, जेणेकरून त्याच्या मध्यस्थी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांना मला विनंती करायला. शेवटी ज्याचा बाग आहे आणि उद्या मी कोणाला बाग पातळीला चालवायला मला ठरवायचं आहे ना, तो जे ते साहेबांना देईल. त्या आपसातला त्यांचा तो संबंधाचा विषय आहे. पण अगर त्यांना कुठे वाटत असेल की बाबा आम्हाला मदत, तर मी त्या बैठकीमध्ये बसायला हेच सांगितलं त्यांना. त्या दिवशी आमचं ठरलं आहे, ते मंत्रालयामध्ये झालेली जी बैठक आहे तिथे तेच ठरलं. एक दिवस साहेब तुम्ही बसाल का, मी बसतो, मला काय हरकत नाही, मी बसतो. मी त्याला तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही एकत्र या हेही सांगायला मी तिथे मध्यस्थी करायला तयार आहे. आमचं ठरलं आहे. आता ते तारीख देतील, त्याच्यानंतर उलट माझं त्यांना काय तुमच्या माध्यमातून विनंती अशी आहे की अशा पद्धतीचे मोर्चाने वाद करण्यापेक्षा त्या बैठका लवकर घ्या. उद्या मदत आल्यानंतर, आता उदाहरण सरकारने पुढच्या आठवड्यात मदत केली, मला कोणाच्या खात्यात, बाग मालकाच्या, मग शेतकरी काय करणार? यापेक्षा तारीख निश्चित करून मला सांगू त्याच्यामध्ये बरोबर घ्या ना, बरोबर आपण त्यांच्यामध्ये त्यांच्याशी ती समेट करून काढली पाहिजे. नाहीतर उद्या मदत मिळालं, सरकारची मदत मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देणारच नाही. त्याच्यापेक्षा आमची मदत तिथे घ्या ना, हे सगळे विषय करण्यापेक्षा जी जरा सूचना माझी पोहोचवा तिथे. मलाही उद्या सकाळी भेटणार, मी त्याला जाणार. यापेक्षा ती बैठक घ्या लवकर. उद्या ऍक्च्युली ती बैठक लावली पाहिजे होती, तिथे आम्ही बसून मार्ग काढला पाहिजे होता, मला वेळ त्याच्यासाठी घेतला पाहिजे होता. साहेब, आता ह्या समस्येवरचा उपाय तुम्ही चारही बाजूने सांगितलं. एका बाजूने नेमकं काय घडतं आणि त्याचे उपाय सुचवणं, म्हणजे कायमस्वरूपीची एक सिस्टम तयार होईल. दुसऱ्या बाजूने तात्पुरते नुकसान भरपाई म्हणजे जी आता आहे, तरी पण हे सगळं आंदोलन करण्यामागचा हेतू काय असावा असं तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये राजकारणच दिसत आहे. 2-4 लोक असतील करायचे त्याच्यामध्ये, पण माझं असं म्हणणं की हा राजकारण विषयच नाही. त्यांच्याशी मी बोलायला तयार. त्याच्यात काय होतं म्हणजे मी नेहमी बघितलं, सरकारचा जेव्हा संवाद कमी पडतो तेव्हा
असे काही आंदोलन उभे राहतात. पण मी इथं ओरडून जातो, मी कोणाशी बोलायला तयार, मला काही हरकत. तुम्ही मला सांगा काय करा, सरकार म्हणून आम्ही कॉन्फिडंट आहोत की आम्हाला मदत करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं नितेश मदत करायची आहे आपल्याला. मग आंदोलन करण्याचं मला कारणच कळत नाही, मोर्चा काढण्याचं कारणच कळत नाही. सरकार तुम्हाला कुठल्या विषयावर नाही बोलतोय, ठीक आहे, तुम्हाला तुमची एक मागणी आहे की पर हेक्टरी एवढे नाही पाहिजे, आम्ही नाही बोलतोय का? आम्ही त्याच्यातून पण मार्ग काढतोय. मग आंदोलन करण्याचं कारणच काय नाही. ठीक आहे, काही लोकांना कदाचित आता त्यांच्या भागात काम राहिलं नसेल, ते येत आहेत, एवढाच विषय आहे, स्वागत आहे, आम्हाला काही हरकत नाही. आम्ही कोल्हापूरला जातो, आम्ही सांगलीला जातो, माझ्या हिंदू सकल मोर्चासाठी मी राज्यभर फिरलेलो आहे, मला काही हरकत नाही, स्वागत आहे. राजू शेट्टी हे आमचे सुचिंतक आहेत, काय प्रॉब्लेम. साहेब, आंबाबागा तर म्हणतात की जे वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र आहे किंवा मोदी आहे किंवा दापोली यांच्याकडून आपल्याला माहिती दिली जात नाही. होय, तक्रार मानकी पण आहे. हे आंबा संशोधन केंद्र आहे, ते 100% त्यांचं जबाबदारी पूर्ण करत नसल्यामुळे हे विषय झालेला आहे. काही दापोलीची जी कृषी विद्यापीठ आहे त्यांच्याही कामाच्यावर मी नाराज आहे. तर त्यांनी ज्या पद्धतीने ह्याच्यावर सतर्कता दाखवली पाहिजे, योग्य पद्धतीने मार्गदर्शन करायला पाहिजे, ते करत नाहीत. मी स्वतः त्याचा सदस्य राहिलेलो आहे, त्यांच्या ढिसाळ कारभारांना मी स्वतःहून जवळजवळ पाहिलेला आहे. म्हणून त्याही कामामध्ये सुधार कसा होईल त्यावर पण मला जोर आहे. म्हणून हे जे काही संशोधन केंद्र आहे त्यांचे पगार सरकार देत आहे, खूप प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. म्हणून सरकारचा पगार अगर कोण घेत असेल तर त्यांनी काम चोख बजावं, त्याच्यावर पण काय कारवाई करायची आपण पाहू ना. मी तुम्हाला बोलतो ना, आज जे काही बोलतायत आंबा बागायला ते तंतोतंत सत्य आहे. मी पण त्या भूमिकेचे आहे म्हणून तर उतरलोय त्यांच्यावर. आता 85% नुकसान आहेच आणि उर्वरित 5% शिल्लक आहे. आणि यापूर्वी आपण एपीएमसी मध्ये अनेक वेळा आंबा दरवाढीसाठी बैठका घेतल्या, त्यांच्या तिथल्या जे दलाल असते त्यांच्या देखील चर्चा झाली होती, तिथल्या व्यापाऱ्यांची चर्चा झाली होती. अशा पद्धतीने काय दरवाढीसाठी आपण देखील पुन्हा प्रयत्न. पहिला टप्पा तर आता त्यांना सरकारकडून काय मदत मिळेल का? ते आंबा घासत नाही तिथवर आहे. आता काहीतरी एक 15-20 पेट्या जात आहे, त्याच्यामध्ये काय निर्निश्चित होणार. मूळ मुद्दाच विचार वेगळा आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता सरकारने मदत करायला पाहिजे, अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळायला पाहिजे. हवामानामध्ये होणारे बदल हे ना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात, ते जगभराच्याच परिस्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये तोडगे कसे काढायचे, मग अशा काहीतरी तज्ञ लोकांना बरोबर घ्यायचं, ज्यांनी ह्यावर अभ्यास केलेला आहे, ज्यांनी याच्यावर तोडगा शोधलेला आहे. आता बारामतीला तुम्हाला माहिती आहे विविध पद्धतीने ते लोक तोडगा काढण्याचे एक केंद्र आहे, आता त्यांची मदत घेऊ. त्यांची मदत, पण भविष्यामध्ये त्यांच्याकडेही न जाता आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहून अशा पद्धतीची लॅब कशी उभं करता येईल यावर पण अशा सूचना मला सन्मान्य राणे साहेबांनी दिलेल्या आहेत. त्याच्यावर पण आम्ही काम सुरू करणार आहे. त्याच्यासाठीही पण काही तज्ञांशी मी बोलणं सुरू केलेले, कारण का जेणेकरून सिंधुदुर्गामध्ये राहू, जसं आज आम्ही बारामतीकडे जातोय तसं अन्य जिल्ह्याचे लोक आंबा काजूच्या संदर्भात आमच्या सिंधुदुर्गामध्ये आले पाहिजे आणि आमच्याकडून इथून तोडगा घेऊन गेलं पाहिजे. अशा आता ह्या निमित्ताने बोलतो ना वाईटातून चांगलं काय, ह्या सगळ्या गोष्टी